चौथी बातमी समृद्धी महामार्गावरची आहे। समृद्धी महामार्गावर खड्डे पडल्याची धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। नेमकी काय अपडेट आहे पाहणार आहोत। पाचवी आणि शेवटची बातमी धरणातील पाणी साठ्याची। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। अपडेट पाहणार आहोत। सविस्तर बातम्यांना सुरुवात करूयात। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे। भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादी आमदार रोहित पवार विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं। भाजपच्या छायाताई शेलार यांची नगराध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेली असून राष्ट्रवादीच्या 4 नगरसेवकांनी त्यांना पाठिंबा दर्शवलाय। त्यामुळे कर्जत नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची सत्ता स्थापन झाली आहे। कर्जत नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदी भाजपच्या छायाताई शेलार यांची बिनविरोध निवड झाली। या निवडणुकीमध्ये भाजपच्या 9 नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या 4 नगरसेवकांनी सुद्धा शेलार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला। त्यामुळे नगराध्यक्षपदी आता बिनविरोध त्यांची निवड झालेली आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत नगर परिषदेच्या राजकारणात एक मोठी घडामोड पाहायला मिळाली। भाजपचे राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे विकासाच्या मुद्द्यावरती एकत्र आल्याचं चित्र आहे। इतर वेळी राजकारणामध्ये रोहित पवार हे भाजपवर आपल्याला सातत्यानं टीका करताना पाहायला मिळतात। मात्र जिल्हा स्तरावरील या राजकारणामध्ये आता भाजप आणि शरद पवार गटाची युती झाली आहे। तर या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। अहिल्यानगरमधून प्रसाद शिंदे आपल्या सोबत आहेत आणि मुंबईमधली अपडेट देण्यासाठी जुई जाधव आपल्या सोबत आहे। सुरुवातीला मी अहिल्यानगरमध्ये जातेय। प्रसाद, अहिल्यानगरमध्ये भाजप आणि शरद पवार गट एकत्र आला, नेमकं पडद्यामागे काय काय घडलं आणि नेमक्या जिल्हा स्तरावरच्या काय काय घडामोडी आहेत? नक्कीच राज्याच्या राजकारणामध्ये महत्वाचा असलेला कर्जत जामखेड मतदारसंघ हा ओळखला जातो। आमदार रोहित पवार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तर सभापती राम शिंदे यांच्यातील राजकीय वैर हे सर्व श्रुत आहे। परंतु आज कर्जत नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये छायाताई शेलार यांची बिनविरोध निवड झालेली आहे। याला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाचे 4 नगरसेवकांनी पाठिंबा दिला। कुठेतरी विकासाच्या मुद्द्यासाठी बिनविरोध पाठिंबा देण्यात आल्याचं माजी नगराध्यक्ष नामदेव देवाराव यांनी सांगितलेलं आहे। तर आमदार सभापती राम शिंदे आमदार रोहित पवार यांची कुठेतरी ही छुपी युती कर्जत जामखेडमध्ये पाहायला मिळाली। निश्चित प्रसाद, तुम्ही सोबत राहा। जुई, खरं तर रोहित पवार यांची जी भूमिका आहे त्या सगळ्या संदर्भात आगामी काळात काय पडसाद उमटू शकतात? कारण हा जिल्हा पातळीवरचा जरी निर्णय असला तरी सुद्धा एरवी आपल्याला रोहित पवार हे भाजपवरती जोरदार टीका करताना पाहायला मिळतात। ऋतुजा, सभापती राम शिंदे आणि रोहित पवार यांच्यातला वाद काही नवा नाही। या आधीही दोघं अनेक वेळेला एकमेकांवर टीका करताना दिसले आहेत। माध्यमांसमोर दोघांनीही एकमेकांवर टीका केली आहे। मात्र आता कर्जत जामखेडमध्ये हेच दोघं जण एकत्रित येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। कारण का एक निवडणूक जी आहे कर्जतच्या विकासासाठी असं त्यांचं म्हणणं आहे, त्यासाठी आम्ही दोघं जण एकत्र आलो आहोत आणि भाजपच्या ज्या नगराध्यक्ष आहेत छायाताई शेलार त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। भाजपचे 9 नगरसेवक आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे 4 नगरसेवक असे मिळून छायाताईंना पाठिंबा दिला आहे सर्वांनी आणि त्यांचा विजय झाला आहे। मात्र हे समीकरण काहीसं वेगळं आहे, कारण का राज्याच्या राजकारणात 2 कट्टर विरोधी पक्ष आता एकत्र आले आहेत। म्हणजेच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष। सध्या अधिवेशन सुरू आहे। अधिवेशनामध्ये देखील सगळेच आमदार इथे येतात। अनेकांच्या प्रतिक्रिया समोर येताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र जे रोहित पवार राम शिंदे यांच्यावर टोकाची टीका करायचे आणि राम शिंदे ही रोहित पवारांवर अगदी टोकाची टीका करायचे, ते दोघं जण एकत्रित आले आहे आणि एकत्रित येऊन आता दोघांनी ही निवडणूक लढवली आहे। त्यामुळे निश्चितच आपण जर पाहिलं तर मग ही जी निवडणूक आहे ती प्रतिष्ठेची बनली होती, परंतु दोघांच्याही एकत्र येण्याने एका नवीन राजकीय चर्चेला आता उधाण आलं आहे। कारण का 2 विरोधक आता एकत्रित आले आहे आणि एका निवडीसाठी हे दोघं जण एकत्रित आले आहेत। अधिवेशन सुरू आहे।
अधिवेशनामध्ये अनेक जण ये जा करत असतात. इथे आपण पाहिलं तर मग सगळेजण आहेत. नीलम गोरे देखील इथे उपस्थित आहेत. आपण नीलम गोरेंसोबत संवाद साधूया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमका त्यांची काय भावना आहे यावर. कारण का दोन कट्टर विरोधक आता एकमेकांच्या समोर आलेले आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेऊया. कारण का त्या उपसभापती राहिल्या आहेत. ताई, दोन कट्टर विरोधक राम शिंदे आणि रोहित पवार हे एकत्रित आले आहेत कर्जत जामखेड नगर परिषदेसाठी आणि भाजपच्या ज्या छायाताई शेलार आहेत त्यांचा विजय झाला आहे. दोन कट्टर विरोधक एकत्र आले आहेत. मला याच्यावर काही भाषा मी करू नाही, शकत पण नाही. दोन मुळात विरोधक सभापतींच्या आहेत. विषयावरती बोलणं सभापती म्हणून नाही, दोघ जण विरोधक होते. आता टीका कायद्याचा करत माझा बाळा होते. 25 वर्ष अभ्यास आहे, त्यामुळे मी सभापतींवर बोलणार नाही. समीकरण वेगळं दिसेल कारण का दोन विरोधक होते. एक समीकरण दिसेल. आता काही राज्याच्या प्रतिक्रिया राजकारणात नाही. सॉरी. आपण पाहतोय की नीलम गोरेंनी तर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाहीये. मात्र आपण जर पाहिलं तर मग अजून कोण येत जात असतील तर मग महेश शिंदे आपल्यासोबत इथे आहेत. कर्जत जामखेडमध्ये एक वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. सभापती राम शिंदे आणि रोहित पवार एकत्रित आले. दोघांनी एकाच भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्यांचं निवड केली आहे. छायाताई शेलार यांना. नवीन समीकरण कसं पाहताय? चांगली गोष्ट आहे. सगळे लोक एकत्र येत आहेत, आनंदाची गोष्ट आहे. महाराष्ट्राचा विकास होईल याच्यातून. पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार भाजप जे एकमेकांवर टीका करायचे तेच आता एकत्र येत आहेत. त्यामुळे हे समीकरण पुढे जाऊन राज्याच्या राजकारणात देखील अजून काही घडामोडी घडतील, डेव्हलप होईल हे समीकरण. हे बघा, आजपर्यंत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जे रात्रंदिवस देशासाठी जे कष्ट केलं किंवा आमच्या राज्याचे प्रामाणिक देवेंद्र फडणवीसांची जी डेव्हलपमेंटची नीती आहे त्याच्यावरती सगळेच त्या ठिकाणी नाकारूच शकत नाहीत. आज महाराष्ट्रातली जनता सुखी आणि समाधानी करण्यासाठी जनतेच्या ज्या योजना आणल्यात आणि याच्यामध्ये सगळेच सहमत व्हायला लागलेत. हे काही नवीन नाही. सगळेच पक्ष नाही, सगळेच एक काळ. आज सगळे देश तुम्ही पाहताय नरेंद्र मोदींना एवढी मोठी शक्ती देत आहेत. हे पाहून सगळ्यांनाच आनंद वाटायला लागला आहे. जिल्हा स्तरावर ही आपल्याला पाठबळ म्हणजे एकत्रितपणा दिसतोय त्यांचा. पुढे राज्याच्या राजकारणातही एकत्र आले तर चालतील का? भाजपसोबत किंवा तुमच्या इंडियासोबत शरदचंद्र पवार यांचा पक्ष आलेला चालेल का? हे निर्णय सगळे वरच्या पातळीवरती होतात, आमच्या पातळीवरती होत नाहीत. परंतु मी तुम्हाला सांगितलं की जोई, तू सोबत रहा. आपण विविध राजकीय प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत.